अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच 28 सप्टेंबर शनिवार। खरं तर आज असणारा जो शनिवार आहे हा पितृपक्षातील दुसरा शनिवार आहे आणि याच शनिवारच्या दिवशी या पितृपक्षामध्ये असलेली अत्यंत महत्त्वाची तिथी आहे, कारण आज इंदिरा एकादशी आहे। इंदिरा एकादशी जी पितृपक्षामध्ये येते आणि ही एकादशी पितरांना स्मरणासाठी, पितृदोष कमी करण्यासाठी, पितरांना सद्गती प्राप्त करण्यासाठी, पितरांना मोक्ष मिळण्यासाठी ही इंदिरा एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते। बघाच शनिवार आहे। खरं तर प्रत्येक वार हा विशिष्ट देवांसाठी किंवा विशिष्ट देवींसाठी समर्पित असतो। जसं की सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची सेवा करतो, मंगळवारच्या दिवशी आपण हनुमानांची, गणपती बाप्पांची सेवा करतो, गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, शुक्रवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो। तसं शनिवारचा जो दिवस आहे हा पितरांचं स्मरण करण्यासाठी, पितृदोष नष्ट करण्यासाठी, पितरांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारचा दिवस हा खास मानला जातो। आज शनिवार आणि त्यामध्ये असणारी इंदिरा एकादशी अत्यंत महत्त्वाचा योग। आजच्या दिवशी दीपदानाचं महत्त्व हे विशेष आहे। बघा, सायंकाळी तुम्ही लावलेल्या दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा एका विशिष्ट पद्धतीने एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे। जर आज या शनिवारी या इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही या पद्धतीने जर दिवा लावला आणि दिव्यात जर ही एक वस्तू अर्पण केली, तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण असणाऱ्या अडचणी सुटत जातील, तुमच्या मनात कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होत जातील, अडलेली तुमची कामं मार्गी लागतील। कितीही प्रखर पितरांचा दोष असेल, कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होईल। शनिवारची ही खास सेवा आहे। आज शनिवार आहे, प्रत्येकाने आवर्जून करा। तर बघा, हा उपाय आपण संध्याकाळी 6च्या पुढे, रात्री 12च्या आत कधीही करू शकतो। हा उपाय तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर लावलेला जो दिवा आहे त्यातही करू शकता। जर तुम्हाला सेपरेट दिवा लावायचा असेल तर तुम्ही त्यातही हा उपाय केला तरी चालेल। सगळ्यात पहिले सांगते, जो दिवा तुम्ही घेणार आहात तो स्वच्छ असावा, छान असावा। काळवंडलेला किंवा खूप घाण साठलेला दिवा अजिबात नकोय, कारण बऱ्याच लोकांना सवय असते की 2-4 दिवस एकच दिवा देवघराच्या समोर ठेवायचा आणि त्याला खूप काजळी येते, त्याला खूप तेलकटलेला म्हणजे तो असतो। जेव्हा आपण काळवंडलेला तेलकटलेला दिवा हा उपायासाठी घेतो तर तो आपल्याकडे नकारात्मकता खेचतो। आपल्याकडे हा जो दिवा आहे हा ज्याला म्हणतो की वाईट शक्तींचा प्रभाव खेचतो। त्यामुळे कधीही उपाय आणि सेवा करत असताना देवांच्या समोर दिवा जो लावाल तो स्वच्छच असावा। मातीची पंटी घेतली, पंचधातूचा घेतला, कुठलाही तुम्ही दिवा घेऊ शकता। या दिव्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तेल घालायचं आहे। जे तेल आहे हे तिळीचं किंवा मोहरीचं असावं, मोहरीचं किंवा तिळीचं। आता 90% लोक तिळीचंच तेल घालतील, कारण आपण पूजेसाठी, देवांसाठी देवघरात जो दिवा लावतो तो तिळीच्याच तेलाचा असतो। उत्तम ते असेल तर, नाही तर तुम्ही मग मोहरीचं तेल जर तुमच्या घरामध्ये असेल ते घातलं तरी चालेल, ठीक आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो दिवा तुम्ही देवघराच्या समोर लावणार आहात त्याला तुम्हाला हळदी आणि कुंकू अर्पण करायचे। थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू, हळद थोडी ओली करायची आणि कुंकू ही ओली करायचं, जेणेकरून त्याचे जे 2 टिक्के तुम्ही दिव्याला लावाल ते स्पष्ट असे दिसले पाहिजेत, हळद आणि कुंकू, ठीक आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या दिव्यामध्ये एक चिमूटभर, एक किंचित काळी मोहरी, जी फोडणीसाठी आपण देतो, ही काळी मोहरी त्या दिव्याच्या तेलामध्ये आपल्याला अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्हाला 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत। 2 अख्ख्या तुम्हाला ज्याला फुलवाल्या अख्ख्या लवंगा असतात ह्या अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत। घरामध्ये ज्यांच्याही घरामध्ये हिंग आहे, हिंग पावडर फोडणीसाठी आणि आपण भाजीसाठी जी हिंग पावडर वापरतो हेच हिंग। आता बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की ताई हिंग पावडर कसं, तर बघा, हिंग अशी गोष्ट आहे की जी क्षणात नकारात्मकता शोधते। बाहेरील बाधा असेल, वाईट शक्ती असेल किंवा ग्रहांचा काही त्रास असेल तर त्यासाठी हिंग ही सर्वात प्रभावी मानली जाते। जेव्हा लहान बाळ रडतं ना तेव्हा आपण त्याला हिंग लावतो,
जेव्हा एखादा व्यक्ती खूप आजारी असतो तेव्हा त्याला हिंग लावतो. आमच्याकडे तर नवी नवरी म्हणजे अगदी घरामध्ये आल्यानंतर तिला हिंग लावतात, कारण हिंग लावल्याने नजर लागत नाही, बाधा असेल तर ती नष्ट होते, कुणाची वाईट नजर बसली असेल तर ती नष्ट होते. त्यामुळे हिंग हे प्रभावी आहे. म्हणून आज शनिवारी जो दिवा तुम्ही लावणार आहात त्याच्यामध्ये चिमूटभर हिंगही तुम्हाला घालायचं आहे, जेणेकरून घरामध्ये कानाकोपऱ्यात बसलेली अवलक्ष्मी नकारात्मकता त्या हिंगाच्या स्वरूपामध्ये त्या दिव्यामध्ये जाईल आणि दिव्यात ती नष्ट होईल. ठीक आहे. इतकं घालून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक छोटी वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काळ्या तिळ्या घ्यायच्या आहेत. काळे तीळ, पांढऱ्याने जे काळे तीळ असतात त्यापैकी काळे तीळ घ्यायचे आहेत. त्यातील थोडेसे तीळ आपल्या या 3 बोटांमध्ये घ्यायचे. बरोबर, या 3 बोटांमध्ये घ्यायचे आणि तुम्हाला कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकात हे आहे, गुगललाही मिळेल, यूट्यूबलाही मिळेल, सगळीकडे तुम्हाला सहज मिळून जाईल. एक वेळा फक्त कालभैरव अष्टकम म्हणायचं. बघा, कालभैरव अष्टकम हे शनिवारच्या दिवशी सर्वात प्रभावी मानलं जातं. असंख्य लोक कालभैरव अष्टकमाचं व्रत करतात, प्रत्येक शनिवार टू शनिवार व्रत करतात. शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही कालभैरव अष्टकमाचं पठण करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी सुटतात, नकारात्मकता संपते, एखादा मोठा अपघात होणार असेल तर तो टळून जातो, एखादा मोठं संकट येणार असेल तर ते नष्ट होते. म्हणून तुम्हाला एक चिमूटभर तीळ घेऊन कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आणि हे संपूर्ण कालभैरव अष्टकम म्हणेपर्यंत थोडे थोडे जे हे तीळ आहेत ते त्या दिव्यामध्ये अर्पण करत राहायचे, थोडे थोडे चिमटीने तीळ अर्पण करत राहायचे. कालभैरव अष्टकम म्हणून झालं. एक 5 मिनिटं लागतील, फक्त 5. जे नेहमी म्हणतात त्यांना 2 ते 3 मिनिटं लागतील, जे कधीतरी म्हणतात त्यांना 5 मिनिटं लागतील. म्हणून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, पुन्हा थोडेसे चिमटीमध्ये काळे तीळ घ्यायचे, पितरांचं स्मरण करायचं आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करून थोडेसे तीळ त्या दिव्यात अर्पण करायचे. असं 11 वेळा, कमीत कमी 11 चिमटी तीळ जे आहेत ते त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः 11 वेळा म्हणायचं आणि 11 चिमटीमध्ये घेतलेले हे जे तीळ आहेत ते त्या तेलामध्ये टाकायचे. आता हा जो दिवा तुम्ही तिथे ठेवलेला आहे देवघराच्या समोर, हा आज रात्रभर अखंड स्वरूपाने पेटताच ठेवा. सकाळी तुम्ही उठलात, स्वच्छ स्नान वगैरे आपलं सगळं काही झालं की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तो उचलायचा, दिवा घासण्यासाठी घ्यायचा. मात्र दिव्यामध्ये अर्पण केलेले तीळ आणि बाकीच्या ज्या काही वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधायच्या. काळ्या रंगाचं एक छोटंसं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू टाकायच्या, एक त्याला गाठ मारायची, घराच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला ही काळी पोटली या वस्तूंची दक्षिण दिशेला फेकून द्यायची. जसं तुम्ही रात्रभर प्रज्वलित केलेलं आणि त्या दिव्यामध्ये घातलेल्या वस्तू सकाळी जेव्हा दक्षिण दिशेला तुम्ही त्या काळ्या पोटलीत बांधून फेकून द्याल, त्या क्षणात तुम्हाला म्हणजे एक अनुभव येईल, घरात सकारात्मकता येईल, सुखाचा श्वास घेता येईल, घरामध्ये असणारी सगळी इडापिडा, वाईट शक्ती, बाधा सगळं काही एका रात्रीमध्ये त्या दिव्यामध्ये साठवून दुसऱ्या दिवशी सगळं घराच्या बाहेर फेकलं जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. या उपायाने कामातील अडथळे दूर होतील, अडचणी दूर होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होतील. आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.